श्री गुरुचरित्र अध्याय 38. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी, पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारावी जी कृपेसी, म्हणून चरणी लागिला, अर्थ झालो मी तृषेचा, घोट भरवी गा अमृताचा, प्रताप वर्णनी श्री गुरुचा, माझे मन विनवी वेगी, सिद्ध म्हणे नामधारकासी, जो जो मज तू पुससी, संतोष होता मानसी, श्री गुरुचरित्र आठविता, तुझ करिता आम्हासी, लाभ झाला पर्येसी, आठविली कथा सुरसी, विचित्र एक झाले असे, चरित्र मागे सांगितले, जे भक्ताने द्रव्य आणिले, स्वामी ते नाही अंगीकारिले, समाराधना करा म्हणती, नित्य समाराधना देख, करीत होते भक्त अनेक, कधी न होय आराणूक, ऐसा दिवस एक नाही, ऐसे असता एके दिवसी, दुर्बळ द्विज आला पर्येसी, असे कश्यप गोत्र त्यासी, नामतयाचे भास्कर, अति क्षीण तो ब्राह्मण, आला दर्शना म्हणून, साष्टांग नमस्कार करून, भक्तिपूर्वक विनविले, ते दिवसी भक्तजन, करीत होते समाराधन, उठविती तया ब्राह्मणा, भोजन करा म्हणून, संकल्प करोनी तो ब्राह्मण, गुरु भिक्षा करी आपण, सवे सोपस्कार घेऊन, आला होता पर्येसा, त्रिवर्गापुरते देख, स्वल्प होते तंदुल कणिक, वरकट त्या प्रमाणिक, असे सोपस्कार त्यापासी, सर्व सेव स्त्री बांधिले, नेऊनी मठांत ठेविले, भक्ते आपणासी बोलाविले, म्हणून गेला भोजनासी, भोजन करिता झाली निशी, आपण आला मठासी, गाठोडी ठेविली आपुल्या उशी, मग निद्रा करी देखा, नित्य घडे ऐसे तयासी, भक्त येती समाराधनेसी, आराणूक होय त्यासी, नित्य जेवी समाराधणी, समस्त लोक त्यासी हसती, पहा हो समाराधनेची आयती, घेऊन आला ती भक्ती, आपण जेवी समाराधणी, एकासी न होय पुरते अन्न, श्री गुरु शिष्य बहुत जाण, काय करील हा ब्राह्मण, समाराधना करीन म्हणतो, लाज न वाटे तया कैसी, समाराधना म्हणावयासी, विनोद करिता ती ब्राह्मणासी, तू आजी करी माधु करी, नाना प्रकारे त्या ब्राह्मणासी, विनोद करीती पर्येसी, मासत्रय ऐशिया विधीसी, क्रमिले होते ब्राह्मणे, नित्य होतसे समाराधन, त्यांचे घरी जेवी आपण, गाठोडी उशेशी घेऊन, निद्रा करी प्रति दिवसी, मासत्रय क्रमिलियावरी, समस्त मिळवणी द्विजवरी, परिहास करीता परोपरी, श्री गुरुमूर्तीने ऐकिले, बोलाविले त्या ब्राह्मणासी, आजी भिक्षा करावयासी, स्वयंपाक करी वेगेसी, श्री गुरु म्हणती कृपा सिंधू, ऐकोनिया श्री गुरुचा बोला, संतोष पार द्विजासी झाला, चरणावरी माथा ठेविला, हर्षे गेला आयतीसी, आणिले द्वय शेर घृता, शाखा दोणी त्या पुरत्या, स्नान करोणी शुचिर्भूता, स्वयंपाक केला तये वेळी, समस्त ब्राह्मण तये वेळी, मिळवून आले श्री गुरु जवळी, म्हणती यामुची आली पाळी, यावनाळ अन्न धरी, नित्य होतसे समाराधन, आम्ही जेवितो मिष्टान्न, कैचा आला ब्राह्मण, आजी समाराधना राहिली, श्री गुरु म्हणती तयासी, नका जाऊ आपुल्या घरासी, शीघ्र जावे स्नानासी, येथेची जेवा तुम्ही आज, ब्राह्मण म्हणी विचारिती, मठी असे सामग्री आयती, स्वयंपाक आता करविती, आम्हा निरोपिती याची गुणे, समस्त गेले स्नानासी, श्री गुरु बोलती ब्राह्मणासी, शीघ्र करी गा होईल निशी, ब्राह्मण पार सांगितले, स्वयंपाक झाला तत्क्षण, सांगतसे श्री गुरुसी ब्राह्मण, श्री गुरु निरोपिता ती जाय धावून, ब्राह्मण समस्त पाचारी, ब्राह्मण गेले गंगेसी, पाचारी तसे ब्राह्मण त्यासी, स्वामी बोलाविती तुम्हासी, शीघ्र यावे म्हणोनी, ब्राह्मण म्हणती विप्रांसी, स्वयंपाक करावया होय निशी, तुवा शीघ्र श्री गुरुसी, भिक्षा करी गा जाय वेगी, ऐसे ऐकोनी ब्राह्मण, गेला श्री गुरु जवळी आपण, म्हणून ब्राह्मणांसी जेऊ आम्ही निर्धारी, ब्राह्मणांसहित आम्हासी
जेऊ वाढी गा प्रियेसी, जरी तू अंगीकार न करीसी, न जेऊ तुझे घरी आम्ही. ब्राह्मण म्हणे श्री गुरुसी, जो निरोप द्याल मजसी, तोची निरोप माझे शिरसी. ब्राह्मणांसहित करतील, मग काय करी तो ब्राह्मण, विनवीत असे कर जोडून. ब्राह्मण म्हणी विचारी, श्री गुरु असती पुरुषावतारी. नकळे बोले कवणे परी, आपुले वाक्य सत्य करतील. मग काय करी तो ब्राह्मण, विनवीत असे कर जोडून. मज न येती ब्राह्मण, विनोद करीती माझ्या बोला. श्री गुरु आणि शिष्यांसी, निरोपिती जावे वेगेसी. बोलावणी आणावे ब्राह्मणांसी, भोजन करा म्हणूनिया. शिष्य गेले धावत, समस्त ब्राह्मणांते बोलावित. स्नाने करोणी आले त्वरित, श्री गुरु मठाजवळीक. श्री गुरु निरोपिती तयासी, पत्रावळी करा वेगेसी. जेवा आता सहकुटुंबेसी, ब्राह्मण करीतो समाराधना. 4 सहस्त्र पत्रावळी कराव्या तुम्ही तात्काळी. उभा होता ब्राह्मण जवळी, तयासी स्वामी निरोपिती. या समस्त ब्राह्मणांसी, विनंती करा तुम्ही ऐसी. तुम्ही यावे सहकुटुंबेसी, आपण करीतो समाराधना. श्री गुरुचा निरूप घेऊन, विनवितसे तो ब्राह्मण. द्विज म्हणती हासून, काय जेवा म्हणतोसी आम्हा. आम्हा इतुकिया ब्राह्मणांसी, एक एक शती नये वाट्यासी. आमंत्रण सांगावयान लाजसी, विनंती करीतोसी ब्राह्मणा. वृद्ध ब्राह्मण ऐसे म्हणती, निंदा न करावी गुरु ऐकती. जैसे श्री गुरु निरोपिती, तैसे बोलतो ब्राह्मण. हो का बरवे बरवे म्हणती, सर्व पत्रावळी करती. ब्राह्मण श्री गुरु पूजा त्वरिती, करिता झाला उपचारे. मनपूर्वक करी भक्ती, बरवी केली मंगल आरती. तेने श्री गुरु संतोषती, ठाय घाला म्हणती वेगे. स्वयंपाक आणून आपुल्या जवळी, ठेवी म्हणती तये वेळी. आणोनिया तात्काळी, श्री गुरु जवळी ठेविला. श्री गुरु म्हणती ब्राह्मणांसी, आमचे वस्त्र घेऊन अन्नासी. झाकुनी ठेवी आम्हा पासी, देती वस्त्र तया जवळी. झाकिले वस्त्र अन्नावरी, कमंडलोदक घेऊनी करी. श्री गुरु प्रोक्षती अन्नावरी, अभिमंत्रोणी तये वेळी. मग म्हणती ब्राह्मणांसी, उघडू नको अन्नासी. काढून नेऊन समस्तांसी, वाडी वेगी अन्नाते. तूप घालिती घटांत, ओतुणी घेऊनी आणि कांत. वाढी वेगी ऐसे म्हणत, निरोप देती श्री गुरु. ठाव घातले समस्तांसी, वाडी तसे परियेसी. लोक पाहती कौतुकेसी, महदाश्चर्य म्हणताती. श्री गुरु म्हणती ब्राह्मणांसी, वाढा उठा त्वरितेसी. आणि कौठिले बहुतेसी, वाढू लागले तये वेळी. भरुणी नेती जितुके अन्न, पुन्हा मागुती परिपूर्ण. घृत भरले असे पूर्ण, घट ओतून नेताती. वाढिले समस्त पंक्तीसी, सहपंक्ती श्री गुरुसी. जेविताती अति हर्षी, द्विजवर पुसी तसे. जे जे मागती ते वाढा म्हणत, परिपूर्ण जेवासे प्रार्थित. भागलेत शुधाक्रांत, क्षमा करणे म्हणतसे. घृत असे आपुले करी, वाढीतसे महापुरी. विप्र म्हणती पुरे करी, आकंठ मर्यादा जेविलो. भक्ष परमान्न पत्र शाखा, ब्राह्मण वाढिताती अनेका. शर्करा लावण दधी शाखा, अनेक परी जेविलो. तृप्त जाहले ब्राह्मण देखा, हस्त प्रक्षालन करीती ऐका. उच्चिष्टे काढिताती तात्कालिका, आश्चर्य म्हणती तये वेळी. आंबुल देती समस्तांसी, गुरु बोलावणी म्हणती त्यासी. पाचारा आपुल्या कलपुत्रांसी, समस्त येऊनी जेविती. आले विप्रकुळ समस्त, जेवून गेले पंचामृत. श्री गुरु मागुती निरोपित, शूद्रादी ग्राम लोक पाचारा. त्यांच्या स्त्रिया पुत्रांसहित, बोलावी शीघ्र ऐसे म्हणत. पाचारिल्या समस्त येत, जेवणी गेली तये वेळी. श्री गुरु म्हणती ब्राह्मणांसी, आता कोण उरले ग्रामवासी. ते सांगती स्वामियांसी, अत्यंज जाती उरली असे. पाचारावे समस्तांसी, अन्न वाढून द्यावे तयांसी. जितुके मागती तृप्तीसी, तितुके द्यावे अन्न वेगी. तेही तृप्त झाले देखा, प्राणी मात्र नाही भुका. सांगती श्री गुरु द्विजलोका, डांगोरा पीठ गावांत. कोणी असती क्षुधाक्रांत, तयांसी पाचारावे त्वरित.
ऐसे श्री गुरु निरोपित हिंडती ग्रामी तये वेळी प्राणी मात्र नाही उपवासी सर्व जेविले परियेसी मग निरोपित त्या द्विजासी भोजन तुवा करावे श्री गुरु निरोपे भोजन केले मागुती जाऊणी अन्न पाहिले आपण जितके होते केले तितुके अन्न उरले असे ऐकोणी श्री गुरु म्हणती घेऊन जारे अन्न त्वरिती घालावे जळी जळचरे खाती तृप्त होती तिही जीवणी ऐसे तया दिवसी विचारिती 4 सहस्त्र झाली मिती भूमीवरी झाली ख्याती लोक म्हणती आश्चर्य इतुके झाली आवरती श्री गुरु द्विजाते पाचारी वरदेती दरिद्र दुरी पुत्र पौत्र होती तुझ समस्त तटस्थ झाले लोक म्हणती देखिले आजी कौतुक अन्न केले होते स्वल्प एक 4 सहस्त्र केवी जेविले एक म्हणती श्री गुरु करणी स्मरली असेल अन्नपूर्णा अवतार पुरुष परिपूर्णा झाला श्री नृसिंह सरस्वती एक म्हणती अपूर्व देखिले पूर्वकथानक होते ऐकिले पांडव गृही दुर्वास गेले ऋषीश्वरांसमवेत सत्तभंग होईल म्हणून कृष्ण आला ठाकून तेने केले अन्नपूर्ण दुसरे आजी देखिले नर दिसे तो दंडधारी सत्य त्रिमूर्ती अवतारी नकळे महिमा असे अपारी म्हणती लोक अनेक याते नर जे म्हणती ते जाती अधोगती वर्णावया आम्हा नाही मती परब्रह्ममूर्ती श्री गुरु नव्हे हा जरी ईश्वर केवी केले अन्नपुर होते 3 गडीचे शेर होते 3 अडीच शेर 4 सहस्त्र जेविले केवी आणि एक नवल झाले आम्ही समस्ती देखिले प्रेताचे संजीवन केले शुष्क कष्टासी आले पल्लव आणि कैका त्याची महिमा कोणाची देऊ आता उपमा कुमसीस होता त्रिविक्रमा तयासी दाखविले विश्वरूप ग्रामांत होती वांज महिषी क्षीर काढिले भिक्षेसी वेद म्हणविले पतित मुखासी अभिमंत्रिता श्री गुरूंनी आणिक झाले एक नवल कुष्टी आला विप्र केवळ दर्शन मात्रे झाला निर्मळ आम्ही देखिले दृष्टीने विनकर होता एक भक्त तयासी दाखविला श्रीशैल्य पर्वत काशी क्षेत्र क्षण न लागत एका भक्तासी दाखविले आणिक पार चरित्रे सांगता आहेत पारे शितीवरी समस्त दैवते तयाचे नवे सामर्थ्य आलस्य होय मनकाम्यता दर्शन मात्रे श्री गुरुनाथा सकळाभिष्टे होता ती ऐसे म्हणती विप्रलोक अपूर्व झाले कौतुक ख्याती ऐकती समस्त लोक येती अनेक दर्शना सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु चरित्र ऐसे परियेसी याची निमित्ते बहु असी शिष्य झाले श्री गुरुचे नाना राष्ट्रीचे भक्त येती श्री गुरुची सेवा करीती अंतःकरणी एकचित्ती भजनारांसी प्रसन्न गंगाधराचा सूत सरस्वती असे विनवित जन हो ऐका तुम्ही समस्त भजा भजा हो श्री गुरुसी इति श्री गुरु चरित्रामृत अन्नपूर्ती गुरु करीत 4 सहस्त्र जेवित 38मोऽध्यायः इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे अन्नपूर्तिका द्विज 4 भोजनं नाम 38मोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु।